कार्यक्रमामध्ये आज आम्ही आलो सेलूमध्ये आणि माझ्यासोबत आहे तरुण इंजिनियर ओंकार देशमुख, ज्यांनी नुकतीच या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण आता त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. मात्र मला नेहमी असं वाटतं की जेव्हा एखादा तरुण या क्षेत्रात येतो, एखादा आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात येतो, कारण इंजिनिअरिंग हे फील्ड क्रिएटिव्ह फील्ड आहे आणि तरुणांमध्ये ही क्रिएटिव्हिटी असते आणि असाच एक क्रिएटिव्ह इंजिनियर आज माझ्या समोर बसलेले आहेत. सो त्यांच्याबरोबर त्यांचा शैक्षणिक प्रवास आणि भविष्यात होणारा त्यांचा व्यावसायिक प्रवास आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर उलगडणार आहोत. तो सगळ्यात आधी गप्पांना सुरुवात करूया ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. ती म्हणजे आपली शाळा कुठली होती, आपलं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे क्षेत्र निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? नमस्कार सर, माझं नाव ओंकार देशमुख. मी पेडगाव येथे राहतो, परभणी डिस्ट्रिक्टमध्ये. माझं 10वी एज्युकेशन श्री शारणस्वामी विद्यालय परभणी येथे झालेलं आहे. त्यानंतर मी 12वीला शिवाजी कॉलेज येथे एज्युकेशन केलं. त्यानंतर नांदेडला मातोश्री प्रतिष्ठान येथे सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. माझं सिव्हिल निवडण्याचं एकच कारण होतं, कारण माझ्या वडिलांचे मित्र होते शिवा औंडेकर साहेब म्हणून. त्यांनी म्हणजे सुरुवातीला कामं वगैरे करायचं, तर त्यांच्यासोबत म्हणजे मी राहायचो, म्हणजे लहानपणी जायचो तिकडे खेळायचो वगैरे. तेव्हा त्यांच्याकडे बघून म्हणजे ती आवडच होती लहानपणीपासून. तर ते बघत बघत त्यांना बघत बघतच सिव्हिल इंजिनिअरिंग केली आणि तेच इच्छा झाली, मग केली, असं झालं. वा. पण मग आता सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर एक पहिला स्ट्रगल असतो, तो म्हणजे पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत. तर तो स्ट्रगल कसा होता? पहिला प्रोजेक्ट कुठला मिळाला, कसा मिळाला, काय आठवण आहे त्याच्या? हो, आहे ना सर. माझा पहिला प्रोजेक्ट, मी सिव्हिल इंजिनिअरिंग नेमकंच पासआउट झालेलो होतो 2022ला. तेव्हा असंच म्हणजे नवीन नवीन झालेलं होतं. तर नंतर मग साईटच आता विचार चालू होता नंतर पुढे काय करायचं काय नाही. तर तेव्हा मग माझे मित्राचे वडील होते, त्यांनी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, तर त्यांनी सुरुवातीला समजा कामं वगैरे करायचे. तर मग त्यांनी मला एक प्लॅन दिलेला होता. मग तेच त्यांनी प्लॅन दिल्यानंतर मग प्लॅनिंग वगैरे झाली आणि असंच मग ते पहिला प्रोजेक्ट न बघता, म्हणजे विचार पण नव्हता की भेटेल म्हणून आपल्याला, तर ते पहिला प्रोजेक्ट तिथे भेटला. मग तिथूनच स्टार्टिंग झाली. आता या काही तांत्रिक मुद्द्यांकडे, आता तुम्ही या क्षेत्रात पाऊल ठेवलेलंच आहे आणि कामाला आता सुरुवात केलेली आहे. तर या क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ही परिस्थिती हाताळता साईटवर? म्हणजे कसं असतं, बऱ्याचदा अकुशल कामगार असतात, आपण त्यांना काहीतरी महत्वाची जबाबदारी दिली तर काहीतरी दुर्घटना पण घडू शकते. तर तुम्ही कशी हाताळता ती परिस्थिती? कामगारांशी बोलून वगैरे, संवाद साधून वगैरे ते काही गोष्टी आम्ही क्लिअर करू. बरोबर आहे, कारण त्यांच्याशी मोकळेपणानं बोललं, त्यांना सांगितलं की आपल्याला काय काम करायचंय, कसं करायचंय, ते आहे, तर ते होऊ शकतं असं. बरं, ठीक आहे. पुढचा प्रश्न असा आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते, म्हणजे आपण ज्याला रचना किंवा आराखडा म्हणतो, आणि तो एकदा आपल्या हातात तयार असेल तर मग आपलं पुढचं कन्स्ट्रक्शन व्यवस्थित होऊ शकतं. तर त्या प्लॅन या स्टेजचं महत्व तुमच्या नजरेतून काय सांगाल आणि तुम्ही कसं महत्व देता प्लॅनला? तर प्लॅन म्हणजे स्टार्टिंगला कुणाचं पण घर स्टार्ट करायचं तर प्लॅनिंग केल्याशिवाय पहिली स्टेप तर प्लॅनिंगच आहे. आणि त्याच्यामध्ये जर प्लॅनिंगच व्यवस्थित नाही झाली तर क्लायंट पण आपला हे नाही होणार, सॅटिस्फाय नाही होणार. तर क्लायंट सॅटिस्फाय नाही झालं तर आपल्याला प्रोजेक्ट पण नाही भेटणार. त्याच्यामुळे प्लॅनिंग हे इम्पॉर्टंट आहे. आणि सुरुवातीला प्लॅनिंग करताना भरपूर गोष्टी येतात. समजा क्लायंटचे रिक्वायरमेंट भरपूर असतात, करायचं काय काय नाही, तर ते रिक्वायरमेंट बघून आपण प्लॅनिंग वगैरे व्यवस्थित करू शकतो. बरं, दुसरं एक महत्वाचं म्हणजे आता तुम्ही काय म्हणतो रेसिडेन्शियल मध्ये काम करता, तर तिथं बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की त्या कस्टमरचं किंवा क्लायंटचं बजेट कमी असतं आणि त्याचं असं म्हणणं असं की एवढ्याच बजेटमध्ये आम्हाला घर ते करून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? सर, त्यांच्या रिक्वायरमेंट बघून आपण प्लॅनिंग वगैरे हे करू शकतो. म्हणजे त्यांच्या रिक्वायरमेंट बघून आपण कमी जास्त प्लॅनिंगमध्ये, त्याच्यामध्ये डिझायनिंगमध्ये कुठे आपली कॉस्टिंग वाचेल, कुठे काय होईल, कसं काही नाही, ते बघून आपण व्यवस्थित रित्या समजा हाताळून घेतो साईट. बरोबर. दुसरा एक वेगळा प्रश्न आहे, ते म्हणजे तुम्ही आता तरुण आहात आणि इंजिनिअरिंग पण तुम्ही पूर्ण केली, आता कामाला सुरुवात केलेली आणि इथले मूळचे परभणीचे आहात, म्हणून हा प्रश्न तुम्हाला आहे. ते म्हणजे परभणी जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर आता खरं काम करण्याची गरज आहे? जर आपल्याला परभणीला पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल तर कुठल्या मुद्द्यांवर, कुठल्या क्षेत्रांवर, सेक्टरवर काम करावं लागेल? सर, जर परभणीला जर पुढे न्यायचं असेल तर पहिल्यांदा परभणीमध्ये रस्त्यांचा प्रॉब्लेम खूप जास्त आहे. कारण आता इकडे सेलू साईडला भरपूर म्हणजे रस्ते वगैरे डेव्हलप व्हायला, पण परभणीमध्ये आता स्टार्टिंग रस्त्यापासूनच आपल्याला सुरुवात करावी लागेल. तर रस्ता हा एक महत्वाचा भाग आहे, कारण जेव्हा रस्ते येतात तेव्हा मग पुढं इंडस्ट्री येतात, MIDC एरिया येतो, पुढचं दळणवळणाची साधनं वाढतात. तर त्या रस्ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? रस्ते पूर्ण करण्यासाठी शासनाने पहिल्यांदा
म्हणजे ते टेंडर्स वगैरे सगळे व्यवस्थित बघायला पाहिजे. बरं. आतापर्यंत काम करताना आता बऱ्याचदा असं होतं की आपण शिकत असतो, थेरॉटिकल नॉलेज घेत असतो आणि जेव्हा प्रॅक्टिकल घेण्याची वेळ येते आणि जेव्हा आपण साईटवर येतो तेव्हा कधी कधी आव्हानांचा सामना करावा लागतो, कधी काहीतरी अडचणी येतात. तर असा एखादा प्रसंग आठवते का की अचानक कुठली तरी साईटवर अडचण आली आणि त्या अडचणीवर किंवा त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असे भरपूर म्हणजे असं स्टार्टिंग पिरियडला भरपूर प्रॉब्लेम आलेलेच आहेत. म्हणजे कसं साईटवरती गेलं तर पहिल्यांदा एकतर कसं पहिले साईटवर नवीन प्रोजेक्ट घेतले त्यावेळेला समजा थोडंसं वाटत होतं, आता नवीन प्रोजेक्ट घेतला काय होईल काय नाही. पुन्हा त्या साईटमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स येत होते, कारण मटेरियलचं सप्लाय वगैरे हे हम्म, ते. हम्म. पुन्हा फूट डिझाईन वगैरे पहिल्यांदा नवीन स्टार्टिंग केलं त्या टाइमला स्टील डिझाईन, पुन्हा हे नंतर कॉन्ट्रॅक्टर सुद्धा भरपूर हे असतात. म्हणजे स्टार्टिंग पिरियडला इंजिनियर नवीन असला की थोडे प्रॉब्लेम्स येतात. आणि हे पण स्टील डिझाईन वगैरे हे बाकीच्या गोष्टी पण इम्पॉर्टंट होतं त्याच्यामुळे. बरं. दुसरं, स्टील डिझायनिंग करताना तुम्ही स्टील पॅरामीटर्स काय बघता, गुणवैशिष्ट्य काय सांगाल आणि मग तुम्ही ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? स्ट्रेंथ, कम्पॅबिलिटी सगळं सर ह्या गोष्टी बघून आपण बघू शकतो. बरं. आयकॉन स्टील तुम्ही वापरले कधी यापूर्वी? हा सर, वापरलेला आहे. बरोबर. मग कसा होता तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि त्यांची सर्व्हिसेस म्हणून? तर प्रोडक्ट म्हणून पण चांगला आहे, सर्व्हिसेस पण चांगला आहेत ओके. आणि कस्टमर सपोर्ट पण चांगला आहे त्यांचा. ओके. बरोबर. सो हे होते तरुण इंजिनियर ओंकार देशमुख आणि मी म्हटलं तसं यांनी आता पहिलंच पाऊल आहे, अजून खूप मोठी मजल टप्पे गाठायचे आहेत भविष्यात. पण असेच भविष्यात तुमच्याकडून आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती हो, हीच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.